आहे अंतर देखील कमी होणार आहे आणि त्यामुळे साधारणतः 30 ते 35 मिनिटांची बचत होणार आहे। वाहतूक कोंडीतून देखील प्रवाशांची मुक्तता होऊ शकते। सातत्याने जी दररोजची वाहतूक कोंडी या ठिकाणी होत असते त्यातून मुक्तता होऊ शकते। एकंदरीत आपण जर बघितलं तर 1 मे आजचा दिवस आणि आज महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मिसिंग लिंकचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर MSRDC कडून हा संपूर्ण प्रकल्प जो आहे तो आता पूर्ण करण्यात आलेला आहे आणि इंधन वाचणार आहे, सुरक्षित प्रवास होणार आहे, वेगवान आणि विनाअडथळा प्रवास होणार आहे असं वारंवार सांगितलं जातंय। ही काही वैशिष्ट्ये आहेत जी की मिसिंग लिंकची सांगितली जात आहेत आणि या वैशिष्ट्यांमुळेच हा सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट देखील म्हटला जात होता। 2018 मध्ये काम सुरू झालेलं होतं आणि त्यानंतर आता हा संपूर्ण मार्ग जो आहे तो बनून आता तयार झालेला आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर खोपोली एक्झिट या ठिकाणी या पुलाचं लोकार्पण जे आहे ते करण्यात आलेलं आहे। मिसिंग लिंकचं लोकार्पण जे आहे करण्यात आलेलं आहे आणि त्या खोपोली एक्झिट पासून आता पुढचा प्रवास जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः गाडी चालवून करताना आपल्याला दिसतंय। मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः गाडी चालवलेली आहे, त्यांच्या शेजारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसलेले होते आणि हा प्रवास कसा केला जातोय ते देखील आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। संपूर्ण आढावा या मिसिंग लिंकचा, या संपूर्ण पुलाचा स्वतः मुख्यमंत्री घेताना आपल्याला दिसतायत। एकंदरीत आपण जर बघितलं तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील जगातला सर्वात रुंद बोगदा म्हणून या प्रकल्पाची नोंद केली जाणार असल्याचे सांगितले जाते, कारण सर्वात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे यामध्ये 23.5 मीटर रुंदीचा बोगदा देखील तयार करण्यात आलेला आहे। जे संपूर्ण घाट होते, जो घाट रस्ता होता खास करून मुंबई ते पुणे प्रवासादरम्यानचा, ते घाट रस्ते या ठिकाणी आता बदलण्यात आलेले आहेत आणि थेट तिथूनच हा ब्रिज जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। त्यामुळे हे जे काही अडथळे नागरिकांना रोजच्या प्रवासामध्ये निर्माण होत होते ते अडथळे पूर्णतः या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आलेला आहे, या मिसिंग लिंक प्रकल्पानं करण्यात आलेला आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर हा 650 मीटर लांबीची केबल स्टेड ब्रिज हा आहे असं सांगितलं जातं। एकंदरीत याची उंची सुद्धा 182 मीटरची आहे आणि त्यामुळे जगातला, भारतातला हा सर्वात उंच पूल देखील ठरलेला आहे आणि जर द्रुतगती महामार्ग जर आपण म्हटला तर देशातला सर्वात महत्त्वाचा आणि मोठा द्रुतगती महामार्ग देखील या मिसिंग लिंकला म्हटलं जाते। वेळेची बचत यामुळे होणार आहे, कारण घाट क्षेत्र जो आहे, ज्या ठिकाणचे वळणावळणाचे रस्ते आहेत किंवा या ठिकाणी जी वाहतूक कोंडी होते ते सर्व काही यामुळे टाळलं जाणार आहे आणि त्यामुळे जो कालावधी आहे तो प्रवासाचा तो लक्षणिकरित्या या ठिकाणी कमी होणार आहे आणि त्यासाठी हा मिसिंग लिंकचा जो प्रकल्प आहे, हा जो मिसिंग लिंकचा पूल आहे तो महत्त्वाचा ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे। आजपासून आता हा मिसिंग लिंक जो प्रकल्प आहे तो सेवेत सुरू होतोय, सेवेत येतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत आणि स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून या ठिकाणी या पुलाची जी आहे ती सुरुवात करण्यात आली आहे, लोकार्पण जे आहे ते करण्यात आलेलं आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर इतरही काही मोठे आणि महत्त्वाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत जे या ठिकाणी या मिसिंग लिंक वरून सध्या प्रवास करताय आणि आता काही वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांसोबत संवादही साधू शकतात। एका छोटेखानी कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता फडणवीस नेमकं काय बोलणार हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। 4 लेन असलेले 2 समांतर बोगदे देखील या ठिकाणी बनवण्यात आलेले आहे, मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आलेला आहे। बोगद्यांमध्ये क्रॉस पॅसेजची देखील सुविधा देण्यात आलेली आहे। खंडाळा घाटामध्ये आतापर्यंत जे ट्रॅफिक होत होतं वारंवार, ते ट्रॅफिक देखील आता या ठिकाणी सुरळीत या मिसिंग लिंकमुळे होणार आहे। 6 महिन्यांसाठी प्रवासी कार जी आहे ती या ठिकाणी सुविधा जी आहे ती मिळणार आहे आणि टोल मध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता नवीन प्रकल्प आहे, नवीन पूल तयार करण्यात आलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी टोल आता अतिरिक्त भरावा लागणार का, हा जो एक महत्त्वाचा प्रश्न नागरिकांच्या मनात होता, तर त्याचं सर्वात महत्त्वाचं उत्तर म्हणजे टोल मध्ये कुठलाच बदल करण्यात आलेला नाहीये। टोल या ठिकाणी काहीच वाढणार नाहीये। जरी वेळ कमी होत असला, प्रकल्प नवीन असला तरी टोल कुठलाच वाढवण्यात आलेला नाही। आतापर्यंत जितका टोल मुंबई ते पुणे प्रवासासाठी लागत होता तितकाच टोल आता सुद्धा जरी तुम्ही मिसिंग लिंक वरून प्रवास केला तरी देखील लागणार आहे। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे 6 किलोमीटरने अंतर कमी होणार आहे आणि 30 ते 35 मिनिटांचा वेळ या ठिकाणी वाचणार आहे। खरं तर राज्यातील पायाभूत प्रकल्पांपैकी एक आहे, विकासाचा एक महत्त्वाचा भाग आहे हा संपूर्ण मिसिंग लिंकचा प्रकल्प आणि आजपासून आपण ही पूर्ण दृश्य सुद्धा पाहू शकतो। अतिशय सुंदर अशी ही दृश्य आपण पाहतोय ज्यामध्ये हा संपूर्ण मिसिंग लिंकचा जो रोड आहे हा